नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी शिरा बनवणार आहे। त्यासाठी सुरुवातीला इथे मी 2 चमचे तूप घेतले कढईमध्ये। कढई चांगली गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर 2 चमचे साजूक तूप घेते। यानंतर इथे 10 ते 12 काजू घेतले आहेत। ते छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला। 10 ते 12 बदाम घेतले आहेत। थोडंसं हलकसं परतून घ्यायचं आहे। काजू गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतायचे आहेत। शिरा जास्त कोरडा होऊ नये म्हणून काय वापरायचं ते मी सांगणार आहे पुढे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। इथे पाहू शकता 2 मिनिटांनी काजू आहेत ते गोल्डन झालेले आहेत थोडेसे। तर मी हे काढून घेते। यानंतर आपल्याला याच तुपामध्ये रवा भाजायचा आहे। तर 1 वाटी रवा घेतलेला आहे मी। रवा आहे तो लो टू मीडियम गॅस वरतीच चांगला लाल होईपर्यंत भाजायचा। लाल भाजला म्हणजे कसं शिरा आहे तो खमंग लागतो। बघू शकता मी अशा पद्धतीने लाल होईपर्यंत रवा आहे तो छान भाजून घेतलेला आहे। तर मला बरोबर 10 मिनिट लागली आहेत हा रवा भाजण्यासाठी आणि लो गॅस वरतीच रवा भाजून घेतलेला आहे। यानंतर काय करायचं आहे, तर या वाटीने मी रवा घेतला होता, याच वाटीने मी 1 वाटी साखर घेते। 1 वाटी रवा घेतलेला त्यासाठी 1 वाटी साखर घेते। तर ती साखर याच्यामध्ये घालून आपल्याला छान मिक्स करायची आहे आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला पाणी घालायचं आहे। तर 1 वाटी रवा घेतलेला, या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला। तर बरोबर याच्यामध्ये 3 वाटी पाणी घालणार आहे। बरोबर 3 वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घातलं की एकदा असं हलवून घ्यायचं ढवळून। फ्राय केलेले परतलेले काजू बदाम घालायचे, वेलची पावडर घालायची। यानंतर इथे मी थोडेसे केसर घेतले आहेत ते घालते। केसर घालायचं ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालतात। तर हे छान असं मिक्स करायचं आहे। मिक्स करून झालं की गॅस फुल करायचा आणि पाण्याला एक छान उकळी येऊन द्यायची आहे। इथे पाहू शकता छान उकळी येत आहे। आता गॅस लो करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं। 5 मिनिट झाले आहेत तर झाकण काढायचं आहे। आता इथे पाहू शकता किती छान तयार झालेला आहे। वासही अगदी छान येत आहे। इथे पाहू शकता शिरा अजिबात कोरडा झालेला नाही। तर शिरा कोरडा होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये जे आपण पाणी घालतो किंवा जरी दूध घातलं तरी अचूक प्रमाणात घालायचं आहे, म्हणजे आपला शिरा आहे तो कोरडा पडत नाही अजिबात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे पाहू शकता अगदी छान शिरा तयार झालेला आहे। अगदी खमंग लागतो। इथे पाहू शकता अजिबात कोरडा बनलेला नाही शिरा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।
पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.